आज आपण शिकणार आहे एक नवीन धडा, फुटप्रिंट्स या नावाने. ठीक आहे, आवाज येतोय सगळ्यांना? परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा धडा आहे. बऱ्याच वेळा यातले पॅसेजेस बोर्ड्स लागलेले आहेत. रेखा मावशीवर आधारित, स्नेहा, सुमित अशी काही पात्र आहेत कहाणीमध्ये. आणि अवघड असं काय नाही याच्यामध्ये, त्यामुळे मार्क्स मिळायला अतिशय सोपा पॅसेज म्हणता येईल. काही ठराविक असतात जे येतातच येतात बोर्डात, त्यापैकी हा एक येतोच येतो. बोर्डाच्या परीक्षेत हा धडा येणार म्हणजे येणारच, हे नक्की आहे. आलं का लक्षात? त्यामुळे महत्त्वाचा चॅप्टर आहे. पूर्ण चॅप्टर अतिशय शांतपणे व्यवस्थित शिका. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करा त्याच्यावर. परीक्षेला येणाराच धडा आहे. कोणता नेमका पॅसेज येईल तेही तुम्हाला सांगेल. पॅसेज वर खाली कधी कधी होतात, बऱ्याचदा सेमच असतात. 80% तेच येतात, पण आपल्याला माहित पाहिजे बऱ्यापैकी काय येणार आहे ते. जर ते माहित नसेल तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला तेवढीच मदत होते. ठीक आहे, धड्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. धड्याचं जे नाव आहे ते थोडंसं इंग्रजी है ना, फुटप्रिंट्स. मराठीत सांगायचं तर पावलांचे ठसे. फुटप्रिंट्स म्हणजे काय? पावलांचे ठसे. आपल्या पावलांचे जे ठसे असतात त्यांना इंग्रजीमध्ये आपण फुटप्रिंट्स असं म्हणतो. बरोबर? नवी नवरी दारात आली की ते कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून कसे फुटप्रिंट्स उमटवत जाते की नाही घरामध्ये, तसंच काहीतरी है की नाही. पण इथं तसा काही संयोग नाही आहे. कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. वैज्ञानिक दृष्ट्या पर्यावरणावर आधारित अशी कथा आहे. लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. 1966 जन्मकाळ दिलेला आहे, म्हणजे अजूनही हयात आहेत, त्यामुळे मृत्यूची काळ दिलेले नाहीत. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार अशी त्यांची ओळख. त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, त्यानंतर धम्मधारा या अनाम शहरात हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. काव्यसंग्रह म्हणजे ज्याच्यामध्ये कविता लिहिल्या जातात. जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा आहेत. किशोर म्हणजे कोण? किशोर म्हणजे टीनेजर्स. किशोरवयीन असं म्हणतात मराठीत. किशोरवयीन म्हणजे टीनेजर्स. ठीक आहे, त्यांना मराठीत किशोरवयीन. किशोरांसाठी, जसं बालकांसाठी म्हणतो आपण, लहान मुलांसाठी असलं तर आपण म्हणतो ना हे बालकांसाठी आहे, हे वृद्धांसाठी आहे. तसंच किशोरांसाठी म्हणजे काय, जे टीनेजर्स मुलं आहेत तुमच्या वयाची, 13 पासून 19 पर्यंत है ना, हे सगळे टीनेजर्स असतात. असे हे यंग, अशा लोकांना किशोर म्हणतात. 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेख संग्रह आहे. अशी त्यांची इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. माझ्या आभाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा, सामाजिक वनीकरण म्हणजे सामाजिक सोशल, जे काही वनीकरण म्हणजे काय, जे झाडं वगैरे लावतात, पर्यावरणासाठी काम करणारं जे डिपार्टमेंट आहे, जसे की फॉरेस्ट असेल है ना, असे राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यांसारखे पुरस्कार या लेखकांना प्राप्त झालेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग मधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी
आजकाल आपण पाहतो विज्ञानामध्ये, भूगोलामध्ये, भूगोल म्हणजे जिओग्राफी, विज्ञान म्हणजे सायन्स, काय पाहतो की आपण नेहमी वाचत असतो की खूप ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे, बरोबर. झाड आपण जास्त प्रमाणामध्ये तोडतो, कारखाने जास्त आहेत, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू जास्त बाहेर पडतात. त्यामुळे दादा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू पडत असतात बाहेर. याच्यातून आपल्या जीवनाला आपण म्हणू शकतो की बरेच वाईट परिणाम भोगावे लागतात. मग ते ओझोनच्या लेअरला भगदाड पडू द्यात, बघतो आपण ओझोनच्या लेअरला छिद्र पडायला लागलेत, बरोबर. हां, म्हणजे ते फाटलं जात आहे ना, शालोम, आहे की नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो, झोप पूर्ण होत नाही ओझोनच्या लेअरमुळे. तर आपण पाहतो अकाळी पाऊस पडणं किंवा गरजेपेक्षा जास्त पाऊस पडणं किंवा पाऊस न पडणं, ही सगळी जी लक्षणं आहेत ती त्यामुळेच होतात ना. पाऊस पडला की इतका पडतो, ग्लेशियसचं वितळणं असेल, जमिनीचं आतमध्ये धसणं असेल, बरोबर. हां, जास्त प्रमाणामध्ये, तर हे सगळं पर्यावरणाचे परिणाम आपण पाहतच राहतो आणि त्यावरच हा धडा थोडासा आधारलेला आहे. ठीक आहे, चला धड्याला सुरुवात करण्याच्या आधी काय सांगितलंय बघा. लेखक म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग मधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकांनी दिलेला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. धड्याला सुरुवात करते. लेखक म्हणतात, अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. ज्या घरी काम करायला येतात त्यांचं नाव आहे रेखा मावशी. त्या घरी येऊन सफाईचं काम करतात. अभिषेकचं घर आहे, अभिषेकच्या घरी रेखा मावशी कामासाठी येतात. नेहमीप्रमाणे रेखा मावशी त्या दिवशी देखील घरी आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. आता रेखा मावशी कामासाठी येतात, त्यांना माहिती आपली दररोजची काय कामं आहेत, ठरलेलं आहे. त्या पद्धतीने आल्याबरोबर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. सर्वात आधी जी भांडी होती धुण्यासाठी घेतली आणि किचनमध्ये जाऊन सिंकमध्ये पडलेल्या भांड्यांकडे त्यांनी आपलं काम करायला सुरुवात केली. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित अभिषेकच्या घरी आलेला आहे भेटायला आणि सुमित हा कानपूरहून आलेला आहे. कुठून आलाय सुमित? कानपूर. कुठे आहे कानपूर? कुठे आहे? उत्तर प्रदेश. कुठे आहे? उत्तर प्रदेश. तर म्हणजे तर बघा, सुमित अभिषेकच्या घरी आलेला आहे. सुमित कानपूरहून आलाय आणि सुमित हा म्हणजे अभिषेकचा आत्तेभाऊ. आत्तेभाऊ म्हणजे आत्याचा मुलगा. आत्या कोण असते? वडिलांची जी बहीण असते त्यांना आपण आत्या असं म्हणतो. आत्या, बुआ, फुफू, जो भी कहते हो, है ना. ठीक आहे, आत्याच्या मुलाला आत्तेभाऊ म्हणतात. तर सुमित हा अभिषेकचा आत्तेभाऊ आहे. तो IIT कानपूरला शिकत होता. आता सुमित अतिशय ब्रिलियंट मुलगा आहे, IIT मध्ये शिकतो, IIT कानपूर या ठिकाणी. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. आता सुमित घरी आल्यामुळे अभिषेक आणि सुमितची चांगल्या गप्पा रंगलेल्या आहेत. सुमित आपले केलेले नवे नवे प्रोजेक्ट अभिषेक सोबत शेअर करत होता. गप्पा चालल्या होत्या रात्री आणि त्यामुळे
त्यांना झोपायला रात्रीचे 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. स्नेहल ही घरातलीच एक व्यक्ती आहे. तर स्नेहल रेखा मावशींना म्हणते, मावशी तुम्हीच फरशी पुसताय आणि ती तुमच्याच पायांनी घाण होतीये परत. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटलेले होते. आता रेखा मावशींकडे जास्त सोयी सुविधा आहेत का? नाही. रेखा मावशींचे पाय मातीनं लागलेले, काळपट पडलेले, त्यामुळं त्या पांढऱ्या फरशीवर त्यांचे ते काळपटलेले पाय लगेच दिसून येत होते. फरशी पुसून सुद्धा रेखा मावशींच्या पायाचे ठसे त्यावर उमटत होते. त्यामुळे स्नेहल त्यांना सांगते. स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशी ही बऱ्याच वरमल्या होत्या. वरमल्या म्हणजे लाज वाटणे, शरम वाटणे. अहो स्नेहाताई, मी कुठे एसीत बसून छान काम करते बाई. शेना मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा ओखनलाय. समधी धूळ लागती पायासनी आणि 10-10 मिनिटाला हात पाय धुवायला येळ बी नाही आणि पाणी तरी कुठं हाय बक्कळ. आता रेखा मावशींनी आपली परिस्थिती सांगितली की मी काय एसीत आणि कारमध्ये बसून येते का ग बाई? नाही, मला शेना मातीत काम करावं लागतं. दुसरी गोष्ट, मी ज्या रस्त्याने येते तो अख्खा रस्ता खणून ठेवलेला आहे, त्यामुळे सगळी रस्त्याला धूळच धूळ उडते. त्यामुळं पायाला सगळी माती लागलेली असते आणि त्याच्यामुळं पूर्ण फरशी खराब होते. वरून 10-10 मिनिटाला मी हातपाय धुईन एवढं पाणी तरी आहे का आणि एवढा वेळ तरी आहे का माझ्याकडे? हे सगळं रेखा मावशी पटापट सांगून टाकते. आता सॉरी मावशी, मागची 2 बेन शांत बसा. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. म्हणजे स्नेहललाही बरोबर वाटलं नाही की अरे आपण रेखा मावशींना बोलायला नको होतं. ठीक आहे ना, मळकट पाय असले तरी मावशी किती मेहनतीनं येतात, त्यामुळे त्यांनाच स्नेहललाच वाईट वाटलं. स्नेहाला वाईट वाटलं नाही, स्नेहलच आहे. स्नेहलला या गोष्टीचं वाईट वाटलं. तिला वाटलं की आपण नाही बोलायला पाहिजे. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली की रेखा मावशींच्या पायात जी चप्पल आहे अगदी ती चप्पल जीर्ण झाली आहे, फाटली आहे टाचेला. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. म्हणजे अभिषेकचे बाबा, अभिषेक आणि स्नेहलचे बाबा आणि त्यांच्याकडे आलेले पावडे काका हे एका कार्यक्रमाला जाणार आहेत. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. आता पावडे काका यांच्या घरी पाहुणे आले, बसले. स्नेहलनं त्यांना पाणी दिलं तर साहजिकच रेखा मावशींना पावडे काकांच्या पायांकडे पाहिलं. पावडे काकांचे पाय एकदम गोजिरा, गुलाबी तळवा, पायाला एकही चीर नाही, माती नाही, अतिशय सुंदर आणि गुलाबी पाय है ना. असे कोणाचे? पावडे काकांचे. मग एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. आता रेखा मावशी कंपेअर करायला लागल्या. त्यांनी पावडे काकांच्या पायाकडे पाहिलं, एकदम लोण्यासारखा पाय, गुलाबी, मऊ, एकही चीर नाही पायाला. आणि दुसरीकडे त्यांनी आपल्या स्वतःच्या पायाकडे पाहिलं, पायाला चिरणा पडलेल्या, माती लागलेली है ना, माती धूळ बसून पाय काळे पडले होते. अभिषेक स्नेहलचे बाबा ही तयार होऊन हॉलमध्ये आले. आता घरामध्ये सगळेच उपस्थित आहेत. अभिषेकचे बाबा, त्यानंतर आलेले पावडे काका, रेखा मावशी, सुमित, स्नेहल, अभिषेक स्वतः, एवढी सगळ्या व्यक्ती. मामा, मी एक ॲप तयार केला आहे. त्या ॲपच्या सहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो. बघा, असं सुमित म्हणतो. सुमित काय म्हणतो?
सुमितनं सांगितलं, मामा. मामा कोण? अभिषेकचे वडील. बरोबर, अभिषेकचे वडील हे सुमितचे मामा आहेत. मग तो म्हटला की मामा, मी एक ॲप तयार केलंय, ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे त्या ॲपमधून बघू शकतो. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचत नाही. म्हणजे टेक्नोसॅव्ही म्हणजे टेक्नॉलॉजीला फार जोडणारे, टेक्नॉलॉजीवर फार प्रेम करणारे. म्हणे, अरे तुमच्या लोकांना कशाचंही ॲप करायचंच वेड आहे का? आणि पाय स्वच्छ आहे की नाही हे सांगायला ॲप कशाला लागतो? दिसतातच की डोळ्यांनी पाय स्वच्छ आहेत की घाण ते. मग ते म्हणतात, अरे सगळ्यात भारी ॲप तर डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. सुमितनं बनवलेल्या ॲपचं नाव आहे फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशींपासून. सुमित काय म्हटला? आपण सुरुवातच करूया रेखा मावशींपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीनं नोंदवला होता आक्षेप. बरोबर, स्नेहल दीदी मागच म्हटली ना, रेखा मावशी खूप घाण पाय झालेले आहेत, तर त्यांचेच पाय आधी आपण बघूया की रेखा मावशींचे पाय स्वच्छ आहेत का. स्नेहलचा चेहराच पडला. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग सुमितचा पहिला प्रश्न होता, मावशी तुम्ही कुठे राहता किंवा तुम्ही राहता कुठे? मावशी म्हणल्या, त्या टेकडी पल्याड, म्हणजे त्या टेकडीच्या पलीकडे. इथून किती किलोमीटर आहे? मावशी म्हणल्या 3. पुढचा प्रश्न विचारतात, तुम्ही कशा आला इथपर्यंत? मावशी म्हटल्या, गेल्या महिन्यापासून तर चलतच येत होते, पण आता माझ्या लेकाने एक सायकल दिली आम्हाला, तेव्हा आता सायकल नाही येते. महिन्यापासून म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत तर मी चालतच येत होते, पण आता माझ्या लेकानं म्हणजे आता माझ्या मुलानं मला एक सायकल घेऊन दिली आहे, मग मी आता सायकलवर येते. अजून अशी बरीचशी माहिती त्याने भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत तुम्ही झाडं लावली आहेत का? तर किती लावली आहेत? सगळी काही विचारपूस माहिती झाली. रेखा मावशी फिरायच्या तर पायीच, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याच्या झोपडीपुढेही त्यांनी 2 झाडं लावली होती आणि त्यातलं एक लिंबोणीचं होतं. ही सगळी माहिती सुमित का घेतोय हे कोणालाच कळत नव्हतं. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या होत्या की नेमकं झालंय काय माझ्या हातून की मला एवढे प्रश्न का विचारले जात आहेत. त्यामुळं आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स. कोण म्हणला? सुमित, है ना. सुमित म्हणला आता ही सगळी माहिती टाकून दिली आणि आता मिळाले रेखा मावशींचे फुटप्रिंट्स. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंचं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा, पायपुसणी असते की नाही डोरमॅट, त्या पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला आणि त्या चौकोनावर अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा सगळे आवासून पाहत होते. आवासून पाहणे, आश्चर्य होणे. आवासून पाहणे, आश्चर्य होणे. विचारतात एक्झामला. त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली आणि त्यावर एकदम चंदेरी वरखात मडलेली, चंदेरी म्हणजे काय? सिल्वर. चंदेरी म्हणजे सिल्वर. असे सिल्वर रंगाची ती 2 पावलं दिसत होती आणि त्यात इंग्रजीत लिहिलं होतं खाली, सिल्वर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. बघा, अशी पावलं ज्यांना स्नेहलनं मगाशीच सांगितलं होतं की ही अतिशय घाणेरडी फरशी याच्यामुळे घाण होतीये, त्या पावलांना सुमितच्या ॲपनं सांगितलं ही सगळ्यात क्लीन फुटप्रिंट्स आहेत, सगळ्यात स्वच्छ पावलं आहेत, सिल्वर फुटप्रिंट्स असं त्यांना टॅग दिला. वाह, पाहिलं
रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला, हे भलतेच. रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. आता पावडे काका ज्यांचे पाय मऊ गुलाबी है ना, एकही चिरणी नाही, स्वच्छ, बरोबर, ते म्हटलं अरे हे काय भलतच आहे, रेखा मावशींचे पाय स्वच्छ आहेत, हे कसं? आता सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? त्यात पाहायचं काय? हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला काय सांगतंय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. पुस्ती जोडणे म्हणजे त्यांनी सांगितलं जोडून की चला बघूया तुमचं ॲप नेमकं काय सांगतंय माझ्या पायाबद्दल. माझा पाय तर स्वच्छच आहे. जसं रेखा मावशीबद्दलची माहिती सुमितनं ॲपमध्ये भरली होती की नाही, तशीच माहिती आता पावडे काकांबद्दलची सुमित ॲपमध्ये भरायला लागला. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. काका आता तुम्ही कुठून आलात? काका म्हणले, विश्रांतवाडीहून. कसे आलात? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच? सुमितची शंका होती. ते म्हणाले, हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? तर म्हणले, अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचं 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारनं? तुम्ही एकटेच ये जा करतात? हो, नाही तर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस? पावडे काका म्हणतात, आता मग काय बसला लटकत जाऊ का मी? कार आहे माझ्याकडे, कारमध्ये बसून जातो. काका चिडून म्हणाले, काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते झाडं काय लावणार? स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. म्हणजे स्नेहल एकदम सरळपणे थेट बोलून गेली की पावडे काका कुंडीत झाडं लावण्यासाठी काकू माती मागतात तर ती सुद्धा लवकर आणून देत नाहीत. ते स्वतः कधी झाड लावणार? सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपमध्ये माहिती पूर्णपणे भरली. पुन्हा तसंच एक निळा तुकडा समोर आला, जसा की रेखा मावशींच्या संदर्भात आला होता. एक निळा चौकोन. तो निळा चौकोन परत एकदा समोर आला आणि क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. त्यावर लिहिलं होतं 2 काळी कुट्ट पाऊल चिन्ह. कशी दिसतायत ती? काळी कुट्ट. आणि खाली शब्द होते, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स. बघा पावडे काकांच्या बद्दल ॲपचं म्हणणं आहे की तुमचे कसे आहेत फुटप्रिंट्स? डर्टीएस्ट आहेत, घाणेरडे फुटप्रिंट्स आहेत पावडे काकांचे, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे सगळं पाहून पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागानं म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत. व्हर्च्युअल म्हणजे काय? आभासी. व्हर्च्युअल म्हणजे आभासी है ना, ज्याचा फक्त भास होतो, रियालिटी नाही आहे, त्याला व्हर्च्युअल असं म्हणतात. तर म्हणलं हे सगळं व्हर्च्युअल नाही आहे, हे खरं आहे. उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्सच हे रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. काहीतरीच मला नाही पटत, असं काका म्हणाले. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. मग सुमित म्हटला की हे सायंटिफिक आहे सगळं है ना, माझ्या ॲपमधून असं सांगितलं असं नाही, याला रिझन आहे, हे सायंटिफिक आहे.
का? तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. तुम्ही किती कार्बन सोडता, किती कार्बन इमर्ज होतो, त्यावरून ठरणार आहे की तुमची पावलं किती स्वच्छ आहेत. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. उत्सर्जन म्हणजे कार्बन वायू बाहेर सोडणे. रेखा मावशींच्या बद्दल असं नाही, कारण रेखा मावशी जास्तीत जास्त चालतात. कार्बन डायऑक्साईड त्यांच्याकडून जास्त उत्सर्जन होत नाही. वाहनांचा ते कमी वापर करतात, नाच्या बरोबरच करतात. शिवाय म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आणि चंदेरी आहेत. सुमित बोलत होता. बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण आणि प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणली आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली. गहीवरून म्हणणे अगदी तिला वाईट वाटलं मनातून, आणि त्या मनाच्या अंतकरणातून वाईट वाटून ती बोलून गेली की मी आता सायकलचा वापर करेन. अभिषेकही भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये जा करणार. ठरलं एकदम. खरं आहे पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता सकाळी मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला हवं. खाजगी वाहनं वापरायला नको, जेणेकरून प्रदूषण कमी करता येईल. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी, सुमित म्हणाला. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेनं नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू, मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले, आणि त्या निळशा तुकड्यावर चांदणं उभरल्याचा त्यांना भास झाला. हा जो धडा आहे जादू की झप्पी या पुस्तकातून घेतलेला आहे. तर असे आहेत फुटप्रिंट्स, ज्याच्यामध्ये सिल्वर फुटप्रिंट्स या रेखा मावशींच्या नावानं आल्या. आलं लक्षामध्ये? अतिशय सोपा असा धडा. समजलंय सगळ्यांना? काय अडचण? काही शब्द दिलेले आहेत तेही वाचा बरं. समदा म्हणजे सर्व, भोगता म्हणजे आवड असणारा, बक्कळ म्हणजे पुष्कळ, अनाठाई म्हणजे अयोग्य ठिकाणी, टेक्नोसॅव्ही म्हणजे तंत्रस्नेही, निरभ्र ढग नसलेले, वरख म्हणजे अतिशय पातळ पत्रा, उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे, अवघ म्हणजे संपूर्ण, मळमळ व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे. यामधून तुम्हाला सांगते, हा जो सॉरी मावशी, खरंच सॉरी है ना, इथून पुढचा जो काही पॅसेज आहे तो बऱ्यापैकी परीक्षेला आलेला आहे. हे जे आहे ना सिल्वर फुटप्रिंट्स, इथपर्यंत, हा यातलं बऱ्यापैकी परीक्षेला आलेलं आहे. हा ते पॅसेजेस बऱ्यापैकी बऱ्याचदा परीक्षेला येतात. धडा महत्त्वाचाच आहे त्या दृष्टीनं, परीक्षेला येतच येते ह्यातलं काही ना काही. धड्यांचा अभ्यास करायला पाहिजे, दररोज वाचायला पाहिजे 2 धडे किमान डेली.